तो आधी मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढायचा, खोट्या आश्वासनांनी त्यांना भुलवायचा, त्यानंतर त्यांना फिरायला नेणं, हॉटेल्समध्ये नेणं आणि तिथे त्यांचे खासगी क्षण चोरून शूट करायचा। आणि एकदा का एका मुलीचा व्हिडिओ हातात आला की तिला ब्लॅकमेल करून हा अजून दुसऱ्या मुलींना आणायला सांगायचा। म्हणजे एका मुलीच्या जीवावर दुसरीला आणि दुसरीच्या जीवावर तिसरीला, असं करत या राक्षसाने एक नाही, दोन नाही, तीन नाही, तर तब्बल 180 पेक्षा जास्त मुलींचं लैंगिक शोषण करत त्यांचे 350हून अधिक व्हिडिओज व्हायरल केले। आधीच राज्यभरात भोंदूखराच्या कारनाव्यांचे नवनवे खुलासे तर होतच आहेत, त्यात अमरावतीत हे आणखी एक सेक्स रॅकेट उघडकीस आलंय। आणि हे घाणेरडं कृत्य खरात सारख्या कोणत्या मोठ्या माणसाने नाही केलं, तर अवघ्या 19 वर्षाच्या मोहम्मद अयाज मोहम्मद तन्वीर याने केलंय। या अयाजबद्दल अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा MIM या राजकीय पक्षाचा कार्यकर्ता असल्याचं सांगितलं जात आहे। सभेच्या स्टेजवर रील बनवणाऱ्या, मोठ्या नेत्यांसोबत फोटोज काढणारा हा तरुण प्रत्यक्षात मात्र इतका नीच काम करत होता। हे सगळं बोलताना माझं मन सुद्धा सुन्न पडलंय। संपूर्ण महाराष्ट्राला हादरवणाऱ्या या प्रकरणाबद्दलचाच हा क्राईम रिपोर्ट पाहूयात। नमस्कार, मी साक्षी पांचाळ आणि आपण पाहताय न्यूज अनकटचा हा क्राईम रिपोर्ट। घटना आहे अमरावतीच्या परतवाड्यातील, जिथला हा 19 वर्षाचा तरुण मोहम्मद अयाज मोहम्मद तन्वीर दिसायला एखादा सामान्य तरुणासारखा, पण याच्या मोबाईलमध्ये जे सापडले ते पाहून पोलीसही चक्रावून गेलेत। जवळपास 180 पेक्षा जास्त मुलींचे 350हून अधिक अश्लील व्हिडिओज याच्या मोबाईलमध्ये सापडलेत आणि यातल्या बहुतेक मुली ह्या अल्पवयीन आहेत। 11 एप्रिलला पोलिसांना एक लीड मिळाली, ज्यात अनेक मुलींसोबतचे प्रायव्हेट व्हिडिओज विविध माध्यमांवर व्हायरल होत होते। मुलींचे अनेक व्हिडिओ शूट करून ते सोशल मीडियावर व्हायरल केल्याचा आरोप आज या मुलावरती आहे। मुलींसोबत संबंध ठेवताना त्यांच्यासोबतचे खासगी क्षण शूट करून या हैवानाने आपल्या मोबाईलमध्ये अनेक व्हिडिओचा डेटा गोळा केला होता। या प्रकरणात भाजपचे नेते अनिल बोंडे आणि प्रवीण तायडे यांनी ही तक्रार दाखल करत संताप व्यक्त केलाय। तर या डिजिटल माहितीच्या आधारे 14 एप्रिलला पोलिसांनी हे व्हिडिओज व्हायरल करणारा मोहम्मद अयाज मोहम्मद तन्वीर याला अटक केली आणि न्यायालयात हजर केल्यानंतर त्याला 21 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे, ज्यात सध्या तपास सुरू आहे। या प्रकरणात आरोपीने अनेक तरुणींना मैत्री करून त्यांना आमिष दाखवून प्रेमाच्या जाळ्यात ओढलं आणि नंतर ब्लॅकमेल करून त्यांच्यावर अत्याचार केल्याचा संशय आता पोलिसांचा आहे। तपासादरम्यान मिळालेल्या माहितीमध्ये अयाज हा MIM या राजकीय पक्षाचा सक्रिय कार्यकर्ता असल्याचं समजलंय। अचलपूर परतवाडा भागात अयाजचा मोठा दबदबा होता। एवढंच काय तर असदुद्दीन ओवैसी यांच्या सभांमध्ये तो स्टेजवर रील बनवताना सुद्धा दिसलाय। मोठमोठ्या नेत्यांच्या हाताने पत्र घेतानाचे याचे फोटोज आहेत। अयाज हा प्रत्यक्षात मात्र एका भयंकर रॅकेटचा मास्टरमाइंड निघाला। अनेक नेत्यांनी केलेल्या आरोपांवरून तर या प्रकरणात आरोपी एकटा नसून त्यामागे खूप मोठं नेटवर्क सक्रिय असल्याचा दावा केला जातोय। भाजपसह विविध हिंदुत्ववादी संघटनांनी या नराधमाला कठोर शिक्षा करण्याची मागणी लावून धरली आहे। तर या धक्कादायक प्रकरणानंतर हिंदुत्ववादी संघटनांनी हा लव्ह जिहादचाच एक प्रकार असून पक्षाच्या सहकार्याने हे कृत्य केल्याचा संशय व्यक्त करत आक्रमक पवित्रा घेतलाय। सोबतच मुलींचे व्हिडिओज तयार करून त्यांना वेश्या व्यवसायासाठी धमकावला जात असल्याचा आरोपही करण्यात आलाय। प्रकरण उघडकीस येताच आरोपी अयाज अहमद कुटुंबासह फरार झाला होता, मात्र पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे त्याला शोधून काढत बेड्या ठोकल्यात। याची दखल घेत आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही त्याला पोलीस कोठडी सुनावली आणि पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांना दोषींवर कठोर कारवाईचे निर्देश दिलेत। इतकं होऊनही आतापर्यंत एकाही महिलेने अधिकृत तक्रार दाखल केलेली नाहीये। समाजात बदनामी होण्याची भीती किंवा गुन्हेगारांकडून धोका असल्यामुळे अनेक पीडित महिला तक्रार देण्यास पुढेच येत नाहीयेत। तज्ज्ञांच्या मते तर अशा प्रकरणांमध्ये खास करून पीडितांनी पुढे येऊन तक्रार केल्यासच मदत होऊ शकते। मात्र या सगळ्यात आपलीच बुद्धी किती भ्रष्ट झाली आहे किंवा बालिशच म्हणावं लागेल की मुलींनी याला विरोध कसा केला नाही।
अनेक वेळेस ब्लॅकमेल केलं. बरं, पण 180हून अधिक मुली? नक्कीच विचार करायला हवा.